तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन आणि सगळ्यात शेवटच्या व्हिडिओमध्ये. शेवटचा व्हिडिओ मी किती म्हणतं या तुमका पुढे व्हिडिओ बघून समजताला. मागच्या व्हिडिओ जे फणस सुटी केले होते त्याचे घरे होते ते खायत बसलेले, पण निखिलाचा फोन येलो की विरनीर जाऊन येऊया. त्यावर जरा पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन येले, ते दंताचं औषध हवं होतं. आता घेतलं आणि घरा केलं तसेच सरळ निखिला जाणार की आळवात जाऊया, पाडो बांधलेलो काय तो बघू. एका जागेवरच पाड्यांका चरण कंटाळा येतात म्हणून ते हकडीनंतर वाईट चढाण झाले हकडी तकडी बघित राहतात, म्हणून त्यांना वाईट दिवसात बदलीत राहायचा लागतो. 2 दिवसा आधीच जीव पाडो आणले निखिला आणि त्या कामातला जरा आपलं गाव दाखवूया म्हणून सड्यावर त्याला घेऊन जाऊक निघालो. पावसाव नाही होतो, म्हटलं जरा फिरायला. दिवसभरच लाईट नाही नसती, त्याच्यामुळेच आम्ही फिराक निघालेलो, कारण घरात बसन तर करतालाच काय, म्हणून म्हटलं फिरायला जाऊया. आपलं लास्ट व्हिडिओ म्हणजे काय, आता आपण यूट्यूबचं यो गावचं लास्ट व्हिडिओ, कारण आज आपण दुपारी मुंबई जातो, त्याच्यामुळे सगळे आता ह्याच्यानंतरचे व्लॉग मुंबईचे आहेत. मला मुंबई घेऊन 10-15 दिवस झाले तरी पण व्हिडिओ टाकलेले नाही. म्हटलं डायरेक्ट मुंबईचं व्हिडिओ टाकूक लागलं तर प्रॉब्लेम होऊ शकता, म्हणून लोकांना सांगाय की आपण आता मुंबईचे व्हिडिओ टाकतो. विठाई देवीचे तर पाया पडून झालेला, आता रामेश्वराच्या देवळात पण इलो पाया पडा. मुंबई जाते म्हणून म्हटलं देवा सगळ्या देवांचा आशीर्वाद घेऊन जाऊया. पावसामुळे देवळात लई शेवाळ जमलेली, म्हणजे एखाद चलत इलो ना तर 100% पडतो. देवळात तसं देवाचा आशीर्वाद घेतलाय आणि आता तुमका देऊळ दाखवतोय कसा. आता तर ही आमच्या देवळातली तळी का वर्षाचे 12 महिने पाणी असतं आणि गोमुखातून पाणी येत असतं आणि चवी एकदम भारी लागतं, म्हणजे तीर्थ जसा पिसत ना तसा चव लागतं. याच्याकडे एक उशीर झालेला, आज गाडी गाली होती तरी पण कशी गाडी धुतलंय आणि नंतर ती गाडी एक बंद बिन करून ठेवलंय व्यवस्थित, कारण आता सरळ 2 महिन्यांनी गावा घेतलो गणपती, तेव्हा आता गाडी चालू करूची. कपडे वगैरे घालून झाले, तसे आजी आजोबांचा आशीर्वाद घेतले आणि बरोबर पगलास गाड्याच्या काट्यात 12:30 वाजलेले आणि आम्ही घरातून निघालो. मशीन घरा क्लॉक वगैरे लावून घेतले ना, तर बोजा तर बाबांनी आधीच रिक्षेत नेऊन ठेवलेले ना, तर बोजा बघू नको मित्रांनो, कारण 10-1 बोजांच्या वर आमची दरवेळी एकच असतो. 2:45 ट्रेन होती आणि हळद 1 वाजलेलो, आपल्या जाऊकच 1-1.5 तास लागतो, त्याच्यामुळे लगेच कणकवले की लवकर कसे आमच्याकडे माणसं कमी आणि बोजा जास्त असंच असतं दरवेळी. थोडा औषध व्हिडिओ बघल्यानंतर फुकटची गाडी घालीत. तर आता जनशताब्दी एक्सप्रेस होती आपली 2:45ची D9 डब्यात. थोडा वेळ बसलो, ट्रेन जशी येईल तशी ट्रेनमध्ये चढा. मित्रांनो आपलं कोकण तर तुमका माहिती आहे किती सुंदर, आता जरा नजारे एन्जॉय केलं आहे. त्यापर्यंत जर्नी आपली कंप्लीट झालेली. तर आजचं व्लॉग कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जाताना चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटूया एका नवीनच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.